बँकेला ग्रॉस नफा म्हणजे ढोबळ नफा 11 कोटी 1 लाख रुपये, म्हणजे 11 कोटी हा ग्रॉस नफा ढोबळ नफा झालेला आहे. आणि बँकेचा जर ठेवी जर बघितला तर 708 कोटी बँकेच्या ठेवी आणि 505 कोटी कर्ज अशी म्हणून एकूण व्यवसाय बँकेचा 1213 कोटी रुपये झालेला आहे. 1213 कोटी रुपये हा बँकेच्या ठेवी आणि कर्ज म्हणून जर बघितलं तर एकूण व्यवसाय हा 1213 कोटी इतका झालेला आहे. चालू आर्थिक वर्षात जर बघितलं 2025-26 आर्थिक वर्षात जर बघितलं तर जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पावसाची परिस्थिती होती, अनेक अडचणी होत्या. शेवटच्या टप्प्यात आपल्याला माहीत आहे फेब्रुवारी-मार्चमध्ये युद्धाची परिस्थिती असल्यामुळे बऱ्याच अडचणी आहेत, परंतु या आपल्या बँकेपर्यंत अजून फारशा नाही, त्यापर्यंत थोड्याफार जाणवायला लागले तर बऱ्यापैकी पुढे जास्त तीव्र होते असं वाटतंय. पण तरीही चालू आर्थिक वर्षात म्हणजे 25-26 बँकेने 151 कोटी इतका व्यवसाय वाढ केलेला आहे. 151 कोटी म्हणजे मागच्या वर्षी जवळपास 250 कोटी झाला आणि यावर्षी 151 कोटी म्हणजे गेल्या 2 वर्षाचा जर विचार केला तर 350 कोटी इतका बँकेचा व्यवसाय वाढलेला आहे. 25-26चा जर विचार केला तर साधारणपणे 151 कोटी बँकेचा व्यवसाय वाढलेला आहे. 11 कोटी ढोबळ नफा मी आपल्याला सांगितलंच. त्याबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय की जो बँकांना असतो NPA नॉन परफॉर्मिंग असेल तर बँकेचा या 2 वर्षात 300-325 कोटी व्यवसाय वाढूनही बँकेचा NPA पर्सेंटेजमध्ये नव्हे तर रकमेत 20 कोटी 35 लाख NPA मार्च 25 होता, तो आज मार्च 26ला NPA 17 कोटी 62 लाख रुपये झाला. 2 कोटी 70 लाखांना इतका मोठा व्यवसाय वाढून सुद्धा NPA वाढला नाही, NPA कमी झालेला आहे. त्यामुळे बँकेचा निव्वळ NPA तर 0% आहेच, प्लस ग्रॉस NPA आपण जो म्हणतो तो फक्त 3.49% इतका राहिला की जो मागच्या वर्षी 4.60% इतका होता, तो 1.11% कमी होऊन 3.49% ग्रॉस NPA राहिला आणि निव्वळ NPA प्रमाणे फक्त 0% राहिलेला आहे. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षात जर बघितलं आपण प्रेस नोटमध्ये दिलेला आहे. चालू आर्थिक वर्षात आपल्या बँकेने 4 शाखा चालू केल्या, सांगोला, टेंभुर्णी, नातेपुते आणि वाई. या 4 शाखांचा जर विचार केला तर 2-3 वर्ष सुरुवातीला नवीन शाखा नफ्यात येण्यासाठी 3 वर्ष कालावधी जातोच तिथं व्यवसाय सुरू व्हायला. सर्व शाखा 4 आता अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय त्या ठिकाणी आपला करतात. आणि त्या 4 शाखांचा जर विचार केला तर त्या 4 शाखांना 1 कोटी तोटा झालेला आहे. होतोच, सुरुवातीला उत्पन्न नसतं, भाडं असतं, कामगार पगार असतो, बाकीचा खर्च असतात, तर डिप्रिशिएशन असतं. त्या सर्व 1 कोटी खर्च जाऊन सुद्धा बँकेला आपल्या मागच्या वर्षीपेक्षा जादा नफा म्हणजे तो तोटा त्या 4 शाखांचा बिअर करून सुद्धा 11 कोटी आपल्याला नफा म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जास्त झालेला आहे. ही अतिशय चांगली समाधानाची बाब आहे. त्याचबरोबर गेले 5-6 वर्ष आपण बघतोय किंवा नियमितच आपण सभासदांना 11% डिव्हिडंड नेहमीच देतो. यावर्षी सुद्धा संचालक मंडळाचा मानस सभासदांना आपल्या 11% डिव्हिडंड देण्याचा आहे. भाग भांडवली सभासदांनी या चालू वर्षात अतिशय चांगलं झालेलं आहे, वसूल झालेला आहे, जमा झालेला आहे. जवळपास 4.5 कोटी वसूल भाग भांडवलामध्ये आपल्या बँकेच्या वाढ झालेली आहे. महत्त्वाच्या